स्थानिक गुन्हे शाखेची अहिल्यानगर जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर 8 ठिकाणांवर छापा टाकून 3,84,503 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत. नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकाचे वेगवेगळे पथके तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले. दिनांक 23 जानेवारी 2026 पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू, अवैध गॅस रिफिलिंग, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात बंदी असलेल्या अवैध गुटखा, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत देशी आणि विदेशी दारू, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून छापे टाकून खालील कारवाई केली आहे. जप्त मुद्देमाल आरोपींची नावं: श्रीरामपूर शहर लुकमान अमजद पठाण, सलमान रशीद पठाण, श्रीरामपूर शहर सुरक्षा संतोष जाधव, श्रीरामपूर शहर मथुराबाई रावसाहेब गायकवाड, कोपरगाव शहर नितीन शिवराज शिंगाणे, अलका दशरथ दांडेकर, राहुरी अंकुश खंडू ढाकणे, राहुरी भाऊराव लहानू पवार, श्रीगोंदा दादासाहेब महादेव डोके. एकूण 8 गुन्हे दाखल, 3,84,503 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींविरुद्ध कारवाई. सदरची कारवाई सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.